ओम श्री साईराम. मी प्रियंका. तुम्ही साई सच्चरित्र आणि श्रीपदांच्या कथा ऐकत आहात. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आता मी तुम्हाला आणखी इमोशनल स्टोरी सांगणार आहे. कुटुंबातील ड्रामा, सासू सुनेचे संघर्ष, प्रॉपर्टी फसवणूक, हुशार सासूच्या रिव्हेंजच्या कथा. कारण जीवनात भक्तीसोबतच कुटुंबाच्या भावना खूप महत्वाच्या असतात. हुशार सासू सिरीज मधली पहिली कथा आपण आता ऐकणार आहोत. आज मी तुम्हाला एक अशी इमोशनल कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचं मन हेलावून जाईल. ही कथा आहे एका हुशार सासूची, की जिला तिच्या मुलाने आणि सुनेने प्रॉपर्टीच्या लोभात इतका त्रास दिला की ती जवळजवळ तुटली. पण तिच्या बुद्धिमत्तेमुळे आणि जिद्दीमुळे सगळं उलट फिरलं. तुम्ही कधी विचार केलात का? घरातच बुजुर्गांना किती त्रास दिला जातो, इमोशनल, फिजिकल, मेंटल, आणि ते सगळं पैशासाठी. चला सुरू करूया आपण ही कथा. सरिता देवी, वय 65 वर्ष, पिंपरी चिंचवड मध्ये राहतात. त्या निवृत्त प्रिन्सिपल होत्या. त्यांचं आयुष्य फक्त कष्टाचं होतं. नवरा सरकारी नोकरीत होते. दोघांनी मिळून ही 3 मजली इमारत उभी केली. गावाकडे थोडी शेती घेतली आणि एकुलता एक मुलगा राजेश याला उत्तम व्यवस्थित शिक्षण दिलं. राजेशचं लग्न झालं. पूजा सून म्हणून घरामध्ये आली. पूजा शिक्षित, सुंदर मुलगी. सुरुवातीला सगळं कसं छान होतं. सरिता देवी पूजाला आपली मुलगीच मानायच्या. सकाळी चहा बनवून द्यायच्या, ऑफिससाठी टिफिन पॅक करायच्या. छोट्या रियाला म्हणजे नातीचे पण त्या खूप लाड करायच्या. घर छोटं होतं पण खूप आनंदी होतं. आता लग्नाला 4-5 वर्ष झाली आणि 4-5 वर्षानंतर गोष्टी बदलू लागल्या. सरिताताई आणखीन वयस्कर होऊ लागल्या. शरीराची कुरबुर चालू झाली. पूजाला वाटू लागलं की सरिता देवी प्रॉपर्टीचे कागद आपल्या नावावर करणार नाही. ती राजेशला रोज सांगायची, अरे राजेश, तुझी आई आपल्यावर विश्वास ठेवत नाही का? आपण रोज कष्ट करतो, आपण पूर्ण घर सांभाळतो आणि हे एकट्याच निवांत सगळं खातात आणि हे शेवटी सगळं दुसऱ्याला द्यायचं किंवा दुसऱ्याला दिलं जाईल अशी मला भीती वाटते. राजेशही हळूहळू आईच्या विरोधात जाऊ लागला. तो म्हणायचा, आई, आता तुझं वय झालंय, प्रॉपर्टी आमच्या नावावर कर ना, आम्ही तुझी काळजी घेतो. राजेशही हळूहळू आईच्या विरोधात जाऊ लागला. तो म्हणायचा, आई, आता तुझं वय झालंय, प्रॉपर्टी तू नावावर कर आता आमच्या, आम्ही सगळी काळजी घेतो, सगळं आम्ही व्यवस्थित सांभाळतो. जरी आता प्रॉपर्टी तुझ्या नावावर असेल तरी आम्ही सांभाळतो ना ते सगळं, मग फक्त आमच्या नावावर करायला तुला काय अडचण आहे? सरिता देवी फक्त हसायच्या आणि म्हणायच्या, बेटा, मी अजून जिवंत आहे आणि मी सुद्धा सगळं पाहतेच की. एक दिवस सरिता देवी बाहेर गेल्या होत्या. सरिता देवी बाजारातून येताना स्कूटरवरून पडल्या. पाय दुखावला. डॉक्टर म्हणाले 15 दिवस आराम करावा लागेल. पूजाने हा अपघात आपल्या फायद्यासाठी वापरायचं ठरवलं. तिने राजेशला एक प्लॅन सांगितला. ती म्हटली, आपण एक आयडिया करूया. आईला आता डिमेन्शिया सुरू झालाय, असा आपण डॉक्टरांकडून रिपोर्ट बनवूया आणि प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊया. राजेशने सुरुवातीला या गोष्टीला पूर्ण विरोध दर्शवला. थोड्या काळाने पण पूजाच्या रोज रोज सांगण्याने राजेशच्या मनातही परिवर्तन होऊ लागले. पूजाच्या दबावाने आणि पैशाच्या लोभाने तो तयार झाला. त्यांनी एका डॉक्टरकडून फेक रिपोर्ट घेतला. मेंटली अनफिट, निर्णय घेऊ शकत नाही, आणि आता सुरू झाला खरा त्रास, खरा टॉर्चर. पूजाने सरिता देवीला त्या मेंटली अनफिट असण्याचे दर्शवण्यासाठी पूर्ण प्लॅन आखला. तिने अगोदर सरिता देवीला अंधाऱ्या खोलीत ठेवायला सुरुवात केली. पायथा असाही दुखावला होता. त्यांना बेड रेस्टच होती. त्या खोलीला खिडकी नव्हती. त्यात जेवण फक्त एकदा सकाळी एक चपाती आणि थोडं दही द्यायची. दुपारी जेवायला काहीच नाही आणि रात्री थोडासा भात. सरिता देवी भूक लागली म्हणून तिला जेवण मागायच्या, तर पूजा म्हणायची, तुम्ही आजारी आहात, तुम्ही मेंटली अनफिट आहात, डॉक्टरांनी असं सांगितलंय, जास्त खाल्ल्यास तब्येत बिघडेल, तुम्ही इतक्या अनफिट आहात की आता तुम्ही टॉयलेट पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. सरिता देवी मनात विचार करायची की मी गाडीवरून पडले, माझ्या पायाला दुखापत झाली फक्त, आणि मी मेंटली अनफिट कशी काय झाले? हे सगळे लोक मला सारखी मेंटली अनफिट आहे असं का म्हणतात?
मी टॉयलेटला जाऊ शकत खरंच नाही का? मी रोज तर टॉयलेटला जाते. मी माझ्या हाताने जेवते. जेवणात मला जी चपाती आणि दही दिलं जातं ते मी ओळखते आणि ते जाणून बुजून कमी दिलेलं असतं. ते एक चपातीने माझं पोट भरत नाही आणि त्या जेवणानंतर मी गोळ्या खाल्ल्या की मला पुन्हा झोप येते. ती खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे ती खूप वेळ असते. कदाचित दुपारी जी जेवणाची वेळ असते त्या जेवायला मी उठलेली सुद्धा नसते. आणि मला जेव्हा संध्याकाळी जाग येते तेव्हा मला खूप भूक लागलेली असते. आणि मी जेव्हा जेवण मागते तेव्हा ही मला म्हणते की मी मेंटली अनफिट आहे आणि मी दुपारी बहुतेक जेवलेली पण आहे. रात्री जेवताना ती परत मला भात देते आणि ती मला पुन्हा सांगते की तुम्ही सकाळी पोटभर जेवलेला आहात. मी तुम्हाला पोटभर जेवण दिलेलं आहे, पण तुम्ही मेंटली अनफिट असल्यामुळे तुम्हाला भूक लागली असं वाटतं. राजेश ऑफिसातून आल्यावर आईशी बोलायचा सुद्धा नाही, उलट ओरडायचा. आई प्रॉपर्टी साईन कर. तुझं एक तर डोकं आता चालत नाहीये. प्रॉपर्टीवर दुसरंच कोणीतरी सह्या घेईल आणि सगळी लोकांचं धन करून ठेवशील बघ. तू लवकर सह्या कर, नाहीतर मी तुला ओल्ड एज होम मध्ये ठेवीन. पूजाने सरिता देवीचा फोन काढून घेतला. तिने सरिता देवीबद्दल नातेवाईकांना चुकीचा गैरसमज पसरवायला सुरुवात केली. ही आई आजारी आहे, आईला भेटायला येऊ नका, आई मेंटली अनफिट आहे आणि ती कोणालाच ओळखत नाही. या सगळ्या गोष्टीला सरिता देवीने पूर्ण विरोध केला. पण त्यावेळेस पूजाने सरिता देवींचा हात पिरगळला. हात इतक्या जोरामध्ये पिरगळला की तिथे निळे वर उठले. सरिताने हे सर्व आपला मुलगा राजेशला सांगितले. त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि राजेशने आईला धक्का दिला. आई भिंतीवर कोलमडली. त्याने पुन्हा आईलाच धमकी दिली की चूप राहा, याबद्दल जर काही बोललीस ना तर मी पोलिसांना सांगेन आणि सर्वत्र पसरेन की तू वेडी झाली आहेस म्हणून. सरिता देवींना काहीच कळत नव्हतं. सरिता देवी आता रात्री झोपू शकत नव्हत्या. दिवसभर त्यांना झोपवलं जात होतं. त्या जेव्हा उठायच्या तेव्हा रात्र झालेली असायची. रात्रभर त्यांच्या डोळ्यात अश्रू असवायचे. त्यांचं वजन आता हळूहळू कमी झालं होतं. त्या कमजोर दिसू लागल्या होत्या. त्या विचार करायच्या, माझा मुलगा, माझा मुलगा, मी त्याला इतकं प्रेम केलं, एवढं शिक्षण दिलं, इतके चांगले संस्कार केले आणि आज प्रॉपर्टीसाठी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय. पण सरिता देवी स्वतः हुशार होत्या, किंबहुना त्या हुशार सासू होत्या, त्या शिक्षिका होत्या, कायद्याची त्यांना थोडी माहिती होती. त्यांनी देखील मनातल्या मनात प्लॅन चालू केला. या दोघांचा प्लॅन मोडीत काढायचा. त्यांनी पहिलं पाऊल उचललं. त्यांनी त्यांच्या रूम मध्ये त्यांचा पहिला स्मार्टफोन शोधायला सुरुवात केली. कारण त्यांच्याकडे एक जुना फोन होता. त्यांना आठवलं, आपण नवीन फोन घ्यायच्या आधी आपण जुना फोन कुठेतरी टाकून दिलेला, इथेच कपाटात, इकडे ड्रावर मध्ये, इकडे साड्यांच्या पाठीमागे, कपाटाच्या खाली, वर तर नाही ठेवला, बहुतेक कोणत्या बॅगेत, अच्छा कॉम्प्युटर टेबलच्या ड्रावर मध्ये. त्या सगळीकडे शोधाशोध करू लागल्या आणि त्यांना यश आलं. त्यांना तो स्मार्टफोन सापडला. त्यांनी आपला फोन चालू केला आणि त्याचं रेकॉर्डिंग चालू ठेवलं. त्या कधी त्याचं रेकॉर्डिंग चालू करायच्या, कधी व्हिडिओ रेकॉर्डिंगवर ठेवून कपड्यांच्या पाठीमागे, उशीच्या पाठीमागे, कधी कॉम्प्युटर टेबलवर पुस्तकांच्या मध्ये, असं ठेवून ते पूर्ण सर्व रेकॉर्ड करू लागल्या. त्यांनी दुसरं पाऊल उचललं. त्यांनी त्यांच्या एकदा जुन्या विद्यार्थिनींना, जी आता वकील आहे, तिला एक गुप्त मेसेज पाठवला. मला तुझी मदत हवी आहे, मी फसले आहे. विद्यार्थिनीने लगेच ओळखलं, आपल्या बाई कोणत्या तरी संकटात सापडल्यात, त्याशिवाय ते अशा मदत मागणार नाही. दोघींची बातचीत चालू झाली मेसेजवरच. विद्यार्थिनीने मॅडमला मेसेज केला, पुरावे गोळा करा, मला पाठवा. सरिता देवीने ते फेक रिपोर्टचे फोटो काढला आणि ते सर्व रिपोर्ट आपल्या विद्यार्थिनीला पाठवले. त्यांनी तिसरं पाऊल उचललं, ते म्हणजे कमजोर दिसण्याचं. त्यांनी दिवसेंदिवस आपण खूप कमजोर होत चाललो आहोत याचं नाटक केलं. शारीरिक दृष्ट्या तर त्या कमजोर दिसतच होत्या, पण मनानेही त्या पूर्ण खचलेल्या आहेत आणि त्या हळूहळू मुलाच्या आणि सुनेच्या अधीन होत चाललेल्या आहेत हे त्यांना दाखवलं. अजिबात जेवण जात नसणे, खाताना रडणे, सारखं रडत राहणे, सारखा तोल जाणे, सारखा हातावर पडणे, असं रोज एक 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 त्या नाटक करू लागल्या. आता मी हार मानते, पूजा पण तू माझ्यावर उपकार कर,
मी आता थकले, आता मी तुम्ही म्हणाल तसंच सगळं करेल, असं त्या सुनेला म्हणू लागल्या. अखेर संधी आली. पूजा आणि राजेश बाजारात गेले होते. सरिता देवीने दरवाजा उघडला. त्या अतिशय अशक्त झाल्या होत्या, पाय दुखत होता, तरी देखील त्या पोलीस स्टेशनला गेल्या. त्यांनी पोलिसांना आपली सगळी कहाणी सांगितली, सगळे रेकॉर्डिंग दाखवले, सगळे पुरावे दिले. त्यांनी आपल्या विद्यार्थिनीला देखील तिथे बोलावले. पोलीस घरी आले. राजेश आणि पूजा जेवण करत होते. पोलिसांना पाहताच पूजा थोडी गांगरली. त्या दोघांनाही पोलिसांनी अरेस्ट केलं. नंतर केस कोर्टात चालली. सरिता देवीने आपले सगळे पुरावे सादर केले. खरा रिपोर्ट, रेकॉर्डिंग, बँक स्टेटमेंट्स, बाईंची सर्व केस वकील विद्यार्थिनीने हँडल केली. न्यायाधीश म्हणाले, हा बुजुर्गांच्या हक्कांचा गंभीर अपराध आहे. विश्वासघात आणि टॉर्चर. राजेशला 9 महिने आणि पूजाला 18 महिन्याची शिक्षा झाली. प्रॉपर्टी सरिता देवीच्या नावावरच राहिली. त्यानंतर सरिता देवीने प्रॉपर्टी ट्रस्टला दान केली. गरीब महिलांसाठी मदत केलं. आज त्या स्वतंत्र आणि खुश आहेत. त्या म्हणतात, कुटुंब पैशावर नाही, प्रेम आणि विश्वासावर टिकतं. मी हुशार होते म्हणून वाचले, पण किती माता अजून त्रास सहन करतात. जिद्द आणि बुद्धी ठेवा, एवढंच फक्त मी त्यांना सांगू इच्छिते. मित्रांनो, ही कथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं? काय तुम्ही आजूबाजूला अशा कथा अनुभवल्या आहेत? कमेंट मध्ये हुशार सासू नक्की लिहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत आपण आणखीन एक इमोशनल स्टोरी घेऊन येत आहोत. ओम श्री साईराम.